निवडणुका आल्या म्हणल्यावर प्रचार प्रसार सभा पक्षाचे झेंडे टी शर्ट इत्यादी गोष्टीवर खर्च केला जातो, परंतु हा पैसा येतो कुठून? खरं तर निवडणुकांवर खर्च करण्यामध्ये भारत देश हा प्रथम क्रमांकावर आहे. 2019ला 60,000 करोड रुपये निवडणुकांवर खर्च केला होता, तर देश हा शिक्षणावर खर्च करण्यामध्ये 62व्या नंबरवर आहे. खरं तर हा पैसा तुमचाच असतो. राजकीय पक्षाकडे कंपन्या नसतात किंवा त्यांनी असा कशाचा शोध लावला नाही की त्यांना त्याच्या मार्फत पैसा मिळेल. हा पैसा विकास कामामध्ये जो पैसा लागणार असतो तोच पैसा हा प्रचारासाठी खर्च करतात. ज्या पैशामधून रस्ते बनणार असतात, ज्या पैशामधून दवाखाने बनणार असतात, ज्या पैशामधून तुमच्या मुलाचं शिक्षण होऊ शकतं, तो पैसा तिथे खर्च न करता प्रचारावर खर्च केला जातो. आणि जर ह्या गोष्टी खोट्या असतात तर तुम्ही ज्या रस्त्यावरून चालता त्या रस्त्यावर खड्डे नसते, गरीब मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेवर पत्र नसते, महाराष्ट्रामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये 10-10, 20-20 लोक एका दिवशी मेले नसते. खरं तर राजकीय उमेदवार हे तुम्हाला तुमच्याच पैशाच्या टोप्या घालतात आणि सतरंजा तुम्ही त्यांच्या गोळा करता. विचार करा या मुद्द्यावर, कधी तुमच्याच पेट्रोलच्या पैशाने साहेबाच्या गाडी